आता पाहूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबईतील हवेचा दर्जा खालावलेलाच। नेव्हीनगर कुलाब्यात गुणवत्ता निर्देशांक 237 वर, तर वरळी, वांद्रे कुर्ला संकुल, शिवडी आणि मालाड परिसरातील हवा मध्यम असल्याची नोंद। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी अपंगांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष सुविधा। मुंबईतील प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था। बेस्ट चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना दिवाळी झाली तरी बोनस नाही। बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये संताप। काल काही भागात बेस्ट कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। राज्य शासनाने व्हीआयपी वाहन क्रमांकाच्या किमतीत वाढ केल्याने वाहन क्रमांक खरेदीत घट। मुंबईतील 4 आरटीओ मध्ये वाहन क्रमांकाच्या खरेदीतून 10 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर 11,176 घरांच्या विक्रीसाठी प्रक्रिया सुरू। घरांसाठी अनामत रकमेसह 5,000हून अधिक इच्छुकांकडून अर्ज सादर। मुंबईतील म्हाडाच्या जागेवरील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्याची जबाबदारी म्हाडावर। म्हाडाकडून 4 झोपू योजनांचे काम हाती घेण्याची तयारी सुरू। 2025 ची आशियाई विद्यापीठ क्रमवारी नुकतीच जाहीर। यंदा मुंबई विद्यापीठाच्या क्रमवारीत सुधारणा। मुंबई विद्यापीठ क्रमवारीत 67व्या क्रमांकावरून 52व्या क्रमांकावर। नवी मुंबई महापालिकेकडून दिवाळीच्या सुट्टीनंतर माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल। माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणे 8 ते 2 वेळेत सुरू राहणार। वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने दरात घसरण। टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची, फ्लॉवर या भाज्यांचे दर गडगडले।